कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रामध्ये कांद्याला जो आहे तर तो 700 ते 1000 रुपये सरासरी कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप करत नाराजगी व्यक्त केली होती। आणि याची दखल घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा या ठिकाणी नाफेड आणि NCCF मार्फत 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदीची घोषणा केली आणि कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। मात्र ही खरेदी जी आहे तर ती गेल्या वर्षाच्या तुलनेत 50% कमी दराने असल्याचं जे तर ते शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि ह्या दरामधून कांदा उत्पादकांना आपला उत्पादन खर्चसुद्धा निघणं मुश्किल असल्याचं या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी गेल्या वर्षाच्या तुलनेत 24 रुपये 10 पैसे दराने कांद्याची खरेदी करावी आणि ती खरेदी थेट लासलगाव सह इतर बाजार समित्यांमध्ये नाफेड NCCFचे जे प्रतिनिधी तर ते उतरून खरेदी करावी अशी मागणी या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर आज या घोषणेनंतर लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये जे तर ते 50 रुपयांची घसरण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। काल जर बघितलं तर कांद्याला जास्तीत जास्त दर जो होता तर तो 1600 रुपये होता। मात्र आज लासलगाव बाजार समितीमध्ये 1551 रुपये इतका दर आहे। तर सरासरी जो आहे तर तो 1150 रुपये दर होता आणि आज 1080 रुपये इतका दर मिळालेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी नाफेड आणि NCCF मार्फत जी खरेदी होणार आहे तर ती थेट बाजार समितीतून करावी आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत दर द्यावे अशी मागणी जी तर ती आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।